नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला। आज आपण अशी चविष्ट आणि सुंदर आणि झटपट होणारी अशी पत्ताकोबीची भाजी आपण वन पॉटमध्ये बनवणार आहोत, म्हणजेच कुकरमध्ये। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। आपण पत्ताकोबी अशी चॉपरमध्ये बारीक अशी चॉप करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक कांदाही आपण चॉप करून घ्यायचा आहे आणि एक बटाटा। ज्याला पत्ताकोबी आवडत नसेल तोही एकदम आवर्जून खाईल अशी आपली मस्त स्वादिष्ट अशी भाजी बनते। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने बनवून नक्की बघा आणि ट्राय करून बघा तुमच्या घरी पण। आणि टिफिनसाठी तर एकदम छान ऑप्शन आहे, झटपट होणारं असं 5च मिनटात मस्तपैकी असं कुकरमध्ये लावून द्यायचं आपण। पण जास्त मसाले वगैरे तामझाम करायचं पण काम नाही आहे। तुम्हाला आपल्या यूट्यूबवरच्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका। लहान पोरं भाजी खायची असे नाटकं करतात, त्यांच्यासाठी तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे आणि नवऱ्याला टिफिनमध्ये द्यायलाही एकदम बेस्ट ऑप्शन असा आहे। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही केलेली भाजी कशी झालेली होती ती। आता आपण सगळं असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे। आता एका कुकरमध्ये आपण 2 पळ्या तेल असं टाकून घेऊ आणि त्यात थोडे जिरे असं टाकून घ्यायचे। जिरे थोडे तळकले की त्यात कढीपत्ता पण टाकायचा आहे। कढीपत्त्याचा तर स्वादच एकदम वेगळा येतो, म्हणून कढीपत्ता टाकायचा एकदम मस्ट आहे। जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप पण केला तरी चालेल। आता कांदे आपले टाकून झालेले आहेत, बारीक बारीक बघू शकता तुम्ही। आणि ते आता गुलाबी झाल्यावर त्यात हळदी पावडर, चवीपुरतं तिखट, तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट तुम्ही वाढवू पण शकता, पण आम्हाला कमीच तिखट आवडतं म्हणून कमी तिखट घातलेलं आहे मी। आणि त्यात धना पावडर असं टाकून घेतलेलं आहे। आता आपण पत्ताकोबी बारीक चॉप केलेली आणि बटाटे असे सोबतच टाकून घेऊ। जास्त काही टाकायचं काम नाही आहे त्यात, फक्त 1-2 मसाले पण आहे, तिखट आणि हळदनेच बनणारी एकदम छान अशी रेसिपी आहे, एकदम 5च मिनटात तयार होणारी। आता सगळे एकजीव करून घ्यायचं आहे आपण मस्तपैकी। बघू शकता तुम्ही मी कसं करते, त्याच प्रकारे तुम्हीही करू शकता। आणि आता थोडंसं त्यात म्हणजे सगळं एकजीव होण्यासाठी एक घोट असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीपुरतं। तुम्ही कधी अशी रेसिपी ट्राय केली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या सिटीतून माझा व्हिडिओ बघता तेही कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोचतोय। आता आपण याची एक सिटी घेऊन घेणार आहोत 5 मिनिट। तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी झालेली आहे। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।